शिवतीर्थावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये काल तब्बल 1.5 तास चर्चा झाली। या चर्चेची इनसाइड स्टोरीज ही 24 तासच्या हाती लागली। मराठी बहुल भागामधील अधिकाधिक प्रभाग मिळावेत यासाठी मनसे आग्रही असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। दादर, माहीम, वरळी, शिवडी, भायखळा, भांडूप, जोगेश्वरी या मराठी बहुल भागामधील प्रभागांसाठी ठाकरे बंधूंमध्ये रस्सीखेच पाहायला मिळते। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विद्यमान नगरसेवक असलेल्या 20 ते 25 जागांची मागणी सुद्धा मनसेने केलेली आहे। तसंच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून शिंदेकडे गेलेल्या काही नगरसेवकांच्या जागांसाठी सुद्धा मनसेचा आग्रह असल्याचं कळतंय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची ताकद असलेल्या जागांची मागणी मनसेकडून केली जाते आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची अडचण झाली आहे। निवडून येणाऱ्या एकेका जागेवर ठाकरे बंधूंची सखोल चर्चा सध्या होते। कोण कुठून लढणार या संदर्भात ठाकरे बंधूंच्या चर्चेमध्ये ठोस तोडगा निघालेला नाहीये। त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये ठाकरे बंधूंच्या चर्चेच्या आणखी काही फेऱ्या होऊ शकतात अशी शक्यता आहे। आपण एकदा ग्राफिक्स मधून पाहूयात। मराठी बहुल भागामधील जागांसाठी मनसे आग्रही आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या विद्यमान नगरसेवकांच्या 20 ते 25 जागांची मागणी मनसेने केली आहे। ठाकरेंकडून शिंदेकडे गेलेल्या नगरसेवकांच्या जागांसाठी सुद्धा मनसे आग्रही आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची ताकद असलेल्या अनेक जागांची मनसेने मागणी केली आहे। मनसेच्या मागणीमुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची अडचण झाली आहे। मनसेची संघटनात्मक ताकद तगडा उमेदवार पाहून जागा सोडणार आहे आणि त्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष ठाम आहे। दादर, माहीम, वरळी, शिवडी, भायखळा, भांडूप, जोगेश्वरी या मराठी बहुल भागातील प्रभागांसाठी ठाकरे बंधूंमध्ये रस्सीखेच आहे। निवडून येऊ शकणाऱ्या एकेका जागेवर ठाकरे बंधूंची सखोल चर्चा सुरू आहे। कोण कुठून लढणार यावर ठाकरे बंधूंच्या चर्चेत तोडगा निघालेला नाहीये। त्यामुळे येत्या काळात या दोघांमध्ये आणखी चर्चेच्या काही फेऱ्या होणार आहेत अशी माहिती मिळते। जनरली संक्रांत ही 14 जानेवारीला असते, त्यामुळे आत्तापासून लोकांनी पतंग उडवू नये। या सगळ्या चर्चा ज्या आहेत या सगळ्या पतंगबाजीच्या चर्चा आहेत। काय चर्चा झाली ती उद्धव साहेबांना माहिती आहे आणि राजसाहेबांना माहिती आहे, आपल्या कोणालाही माहिती नाही। पण मी एवढं निश्चितपणे सांगू शकतो की जे रोज बातम्या बघतोय, अजून संक्रांतीला वेळ आहे, इतक्यात पतंग उडवू नये। या गोष्टीचं उत्तर आत्ता ह्या वेळेला कॅमेरासमोर देणं योग्य ठरणार नाही। योग्य वेळ आली की आम्ही तुम्हाला सगळी माहिती निश्चितपणे देऊ। महापालिका निवडणुकांसाठी ठाकरे बंधूंचं ठरलेलं आहे। 5 महापालिकांमध्ये ठाकरे बंधूंची युती होणार आहे। ठाणे, पुणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवलीमध्ये ही युती होणार असल्याची माहिती मिळते। नाशिकमध्ये सुद्धा ठाकरे बंधूंची युती पक्की असल्याचं कळतंय। गुरुवारी झालेल्या बैठकीमध्ये 5 महापालिकांसंदर्भात शिक्कामोर्तब झालेले। ठाणे जबाबदारी शिवसेना ठाकरे यांच्या पक्षाची आहे आणि ती राजन विचारे यांच्याकडे देण्यात आलेली आहे, तर मनसेकडून अविनाश जाधव यांच्यावर ती जबाबदारी सोपवण्यात आली आहे। कल्याण डोंबिवलीची जबाबदारी शिवसेनेनं वरुण सरदेसाई यांच्यावर सोपवलेली आहे, तर मनसेनं राजू पाटील यांच्यावर सोपवली। तर ठाकरे बंधूंचं 5 महानगरपालिकांमध्ये पक्क ठरलेलं आहे। कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिकमध्ये ठाकरे बंधूंची युती पक्की आहे।